हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ आहे. 2 दिवसापूर्वीच आम्ही केंटची सर्व्हिसिंग केली आणि 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं. पण कॉन्ट्रॅक्ट वगैरे झालं आणि तो दादा निघून गेला. त्याच्याच नंतर 2 दिवसांनी ना फिल्टर आपोआपच बंद झाला. म्हणजे बटन चालू असताना ना त्याला काय प्रॉब्लेम आला आम्हाला माहिती नाही, पण तो बंद झाला. मग आम्ही पुन्हा कंपनीला रिक्वेस्ट टाकली आणि तो दादा पुन्हा आला. त्यांनी सर्व फिल्टर खोलला. तर मध्ये काहीतरी मशिनरीमध्ये ते बघा आता इथे काढून ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. तर त्यांनी ते व्यवस्थित रिपेअर वगैरे केलं. ते मशीन तुम्हाला दाखवलं ना, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता. तर ते मशीन घेऊन रिपेअरिंगला कंपनीकडे पाठवलं आहे. आणि आता त्यांनी मध्ये दुसरं मशीन टाकलं. तर आधी नाशिकला गेला होता. मग आधीला सांगितलं होतं का केंटचा कवर घेऊन ये. मग त्याने तो केंटचा कवर आणला. योगायोगाने हा दादा पण आला. मग त्याला म्हटलं आता तुझ्या हातानेच आम्हाला केंटचा कवर लावून दे. तर बघा छान असं केंटचा कवर लावल्यानंतर आहे ना, म्हणजे तो तेलकट वगैरे होणार नाही किंवा चिकट होणार नाही. केंट एकदम व्यवस्थित राहील. तर इथे ना त्या दादाला जेवण करायला दिलं आहे. तो कारण पालघर साईडकडून आला होता आणि खूप लांबचा प्रवास मोटरसायकलवर आला होता, 2 व्हीलरवरती. मग हे म्हणे का ते दादाला जेवायला दे आणि मला सुद्धा जेवायला दे. तर मग मी दोघांना जेवायला वाढलं. आता इथे मी ठेवला आहे चहा. मस्तपैकी अद्रक टाकून छान असा चहा पिणार आणि त्याच्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात करणार. तर पाणी प्यायचं. एक केटलला गरम पाणी करायला ठेवलं. आज आमच्या इकडे ऊन बघा किती मस्त पडलं आहे. इथे माझे कपडेसुद्धा वाळत आहे छान असे. आणि हे बघा आज काल इथे मी तुम्हाला टिशेल पावडर टाकताना दाखवली. तर आता आहे ना ती स्वच्छ धुवून काढते. बघा सर्व काही शेवाळ वगैरे होतं ना ते सगळंच निघून गेलं आहे. थोडंसुद्धा नाही, नाही तर खूप शेवाळ होतं आणि हिरवंगार हे सगळं काही दिसायचं, पण आता नाही आहे. तर मग म्हटलं चला बोर चालू करते आणि हे सर्व काही स्वच्छ धुवून घेते गार्डन, म्हणजे दिसताना सुद्धा छान दिसेल. मी ती पावडर कोब्यावरती टाकल्यानंतर मला भरपूर ताईंच्या कमेंट आल्या का ताई ती पावडर कुठे मिळेल. तर ताई मी 1-2 ठिकाणी विचारलं. तर काही ठिकाणी असं म्हणतात का किराणा दुकानामध्ये मिळेल, काही ठिकाणी म्हणतात का हार्डवेअर शॉपमध्ये मिळेल. तर तुम्हाला जिथे वाटेल ना तिथे तुम्ही विचारून बघू शकता. आणि भरपूर ताईंनी विचारलं का ताई तिचं नाव काय आहे. तर ताई आमच्या इकडे ना टी-सेल पावडर म्हणतात, पण तिचं नाव आहे TCL पावडर असं. तर तुम्ही ना असं नाव सांगून काही शॉपमध्ये वगैरे जिथे तुम्हाला वाटेल का काही वस्तू इथे नाही मिळतात घरामधल्या वगैरे, तर तुम्हाला मिळू शकते. आणि खरंच खूप सोपी पद्धत आहे. काही त्रास नाही, तकलीफ नाही. फक्त तुम्ही ती पावडर टाकायची आणि 1-2 दिवसानंतर तो कोबा धुवून टाकायचा. आणि आपल्या व्हिडिओमध्ये ना मी खरंच तुम्हाला जे काही दाखवते, मला जे आवडेल, जे मला चांगलं वाटतंय ना तेच मी दाखवते. काही दाखव म्हणून दाखवत नाही का त्याच्याने दुसरे कोणालाही काही त्रास तकलीफ झाला नाही पाहिजे. कारण कसं आपण एवढं काम करतो आणि ते काम आपण एवढं दमायचं आणि ते काम प्रॉपर व्यवस्थित झालं नाही ना तर त्याचा काही उपयोग नाही. त्याच्याचमुळं जे काही दाखवायचं आहे ना ते चांगल्या पद्धतीने आणि खरंच व्यवस्थित समोरच्याला समजेल किंवा त्याला त्या गोष्टीचा त्रास तकलीफ होणार नाही, हेच माझा उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाने मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकते. तर बघा आता धुतल्यानंतर तुम्ही इथे बघाल तर किती छान निघाले. परवा तुमच्याच समोर मी टाकली होती ती TCL पावडर आणि आज तुमच्याच समोर मी सर्व काही कोबा गार्डनमधला धुवून काढलाय. तर किती छान निघलाय. पूर्ण कोबा प्रॉपर व्यवस्थित निघलाय. अजिबात थोडंसुद्धा तुम्हाला कुठे शेवाळ वगैरे दिसणार नाही आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा मी फ्रेश झाले होते 4:30-5 वाजता, पण मग आता हे धुतलं ना मग पुन्हा एकदा फ्रेश व्हायला लागेल. चला सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ. हा व्हिडिओ 2 दिवसाचा एकत्र आहे, म्हणजेच शनिवार आणि रविवारचा व्हिडिओ आहे. तर इथे ना कपडे भिजत ठेवले आणि त्याच्यानंतर आंघोळीची बादली म्हणा, डस्टबिन, जे धुण्याचे कपडे ठेवते ती जाळी वगैरे सर्व काही स्वच्छ घासून टाकलं आहे. आणि ऊन बाहेरचं वातावरण खूप छान आहे, फ्रेश आहे. त्याच्यामुळे ना ते सर्व उन्हामध्ये वाळत ठेवलेले आहे. आज आहे एकादशी. तर इथे मी घेतले साबुदाणे वडे बनवायला. आपले पाणी साबुदाणे वडे बनवून राहिले आणि रताळे उकडले. रताळे छान असे दुधामध्ये शिजवून घेतले. यांना खायला दिले. दुपारचे 1 वाजले. माझे किचनवरचे सर्वच कामं आवरलेत.
मला पण गरम पाणी द्या. आम्ही चाललो आहे आता मार्केटमध्ये. जास्त गरम झालं ना? हां ते सोलून घ्यायला. मी राहते तिथेच माझ्या ननंदबाई पण राहतात, डॉक्टर आहे, त्यांच्याकडे गेलो होतो. दुपारचे 2:30 वाजले आणि आत्ताच मला सलाईन लावून आणले. जरा तब्येत बरी नाही आहे, मग सलाईन लावायला गेलो होतो. तिथेच माझ्या ननंदबाई आहे त्यांच्याकडे. मला सलाईन लावलं तोपर्यंत हे सुद्धा तिथंच बसले होते. आणि मग आता आम्ही आलो आहे घरी. येताना फळं वगैरे आणले आहे. हे बघा इथे त्यांनी फळंच कट केले. माझे किचनमधले सर्वच कामं आवरून झाले रात्रीच्या वेळेसचे. दुपारी मी आज सलाईन लावायला गेले होते. सलाईन लावून वगैरे आल्यानंतर मेडिसिन घेतल्यानंतर मस्त अशी झोप घेतली एक. त्याच्यानंतर मग मी काही व्हिडिओ शूटिंग वगैरे काही काढलीच नाही. म्हटलं चला तब्येत पण जरा बरी नाही तर थोडासा आरामच करूया. तिथे स्वयंपाक जेवण वगैरे सर्व काही आवरून झाले. किचनवरचे सगळेच कामं झाले. हे दुपारी घासलेले भांडे तर ते आता मला लावून द्यायचे. तर तेच लावता लावता मला आठवण आली का परवा 2 दिवसापूर्वी मी आपले किचन ट्रॉल्यांचा व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवरती. तर भरपूर ताईंनी, दादांनी, मैत्रिणींनी बघितला. मग एका ताईंनी विचारलं होतं का ताई तुम्ही किचन ट्रॉल्यांमध्ये काय अंथरता, कपडा अंथरता का काय? तर मग म्हटलं चला तेच दाखवूया. तर मी किचन ट्रॉल्यांमध्ये लायनर अंथरते आणि खूप छान लायनर आहे ते. लायनर मी माझ्या किचन ट्रॉलरला 8वं वर्ष लागलंय. म्हणजेच ते लायनरला सुद्धा 8वं वर्ष लागलंय. मी 750 रुपयाचा मोठा रोल घेतला होता. आता 8 वर्षापूर्वी म्हटलं तर जरा स्वस्ताही होती. आता तसा रोल मला सांगता नाही येणार कितीला भेटेल, पण चला लायनर तुम्हाला दाखवते. आणि खूप छान आहे. त्याचं कापड एकदम जाड आहे. त्याच्यामुळे मी आता टाकते तर खराब झाल्यानंतर तर आपण स्वच्छ धुतो वगैरे ते तर सगळंच करतो. तर एवढं छान आहे ना. आणि चला तुम्हाला आता मी दाखवते कसं लायनर आहे ते. नाहीतर लायनर पण भरपूर भेटतात, जसे घेतले तसे भेटतात. इथे बघाल तुम्ही ना, तर हे सर्व ट्रॉल्यांमध्ये ना मी अशा पद्धतीने हे लायनर अंथरते. बघा हे लायनर बघा किती जाड आहे. कपडा बघा त्याचा किती भारी आहे. अजून टाकल्यापासून कधी फाटेल नाही किंवा काही नाही, खराबसुद्धा झालेला नाही आहे. मला जेव्हा डाग वगैरे त्याच्यावर पडले दिसले का मी ते लगेच स्वच्छ धुवून टाकते. कारण सफेद कलर आहे, मग खराब झाला का लगेच तो समजतो. ब्रशने छान असं धुते. त्याच्यावरती बघा अशी थोडीशी बारीक मध्ये मध्ये असे डॉट डॉट आहे, दिसत आहे का तुम्हाला? तर असं लायनर आहे आणि हे मी अंथरते. तर 750 रुपयाचा त्यावेळेस मी हा रोल घेतलेला होता. बघा रोल घेतला, त्याच्यानंतर ट्रॉल्यांच्या मापाचा कट केला. जशा जशा ट्रॉल्या आहे ना तसा तसा तो कट केलेला आहे. बघा इथे सुद्धा क्रॉकरीमध्ये असा अंथरलेला आहे एक पीस. तर अशा पद्धतीने मी लायनर टाकते. मी किचन ट्रॉल्यांचा व्हिडिओ टाकल्यानंतर भरपूर ताईंच्या मला कमेंट आल्या, दादांच्या कमेंट आल्या का ताई खूप छान फर्निचर बनवेले. आणि ज्यांच्या कोणाकडून तुम्ही हे फर्निचर बनवेले तर त्यांचा फोन नंबर मिळेल का? आणि हे फर्निचर कसं बनवेले काय? तर मी तर तुम्हाला तेव्हा सांगितलं हे कार्पेंटरच्या हाताचं नाही आहे. त्यांची नाशिकमध्ये खूप मोठी फॅक्टरी आहे. नाशिकला कुठे हो? वानखेडे भाऊंची फॅक्टरी आहे. अंबड लिंक रोडला आहे. तर प्रॉपर अंबड गावामध्ये, प्रॉपर अंबड गावामध्ये त्यांची फॅक्टरी. आणि तिथूनही त्यांनी बनवून आणले मशिनरीमधून आणि इथं फक्त येऊन त्यांनी फिटिंग केली. बाकी इथे काहीही कट छाट केलेली नाही आहे. तर खूप छान, म्हणजे माझ्या मते छान आहे. शेवटी जस्ट त्याची चॉईस आहे ते आपण सांगू शकत नाही. तर मला भरपूर ताईंनी विचारलं का ताई तुम्हाला किचनला किती खर्च आला त्यावेळेस? तर आता 8वं वर्ष लागलंय. तर मग मी त्या भाऊंना फोन केला आणि आम्ही पूर्ण फर्निचर हे एकत्र बनवलेलं आहे. असं पार्टमध्ये बनवेल नाही का आता किचनचं बनवलं, मग कालांतराने बेड बनवला, कालांतराने हॉल, असं काहीच नाही. तर सगळं घरातलं तुम्हाला जे काही फर्निचर दिसतंय ना ते आम्ही सर्व एकदमच बनवलं होतं. मग मी म्हटलं का भाऊ मला ना भरपूर ताई विचारतात का तुमचं किचनचं फर्निचरचं बजेट किती गेला असेल? तर त्यांनी मला सांगितलं का 8 वर्षापूर्वी कमीत कमी ह्या किचनच्या फर्निचरला 70 ते 80 हजार रुपये लागलेले आहे. पण माझं किचन मोठं आहे
आणि क्रॉकरी पण खूप हेवी आहे. क्रॉकरी एवढी हेवी आहे का 4-5 जणांना सुद्धा ती उचलणार नाही, कारण पूर्ण प्लायमध्ये, त्याच्यामुळे खूप जड क्रॉकरी आहे. तर खूप छान त्यांनी फर्निचर बनवून दिले. तर त्यांना मी म्हटलं, भाऊ तुमचा फोन नंबर देऊ का? तर त्या म्हणे द्या ताई, काही हरकत नाहीये. आणि ज्या कोणत्या ताई मला फोन वगैरे करतील, मी त्यांच्याकडे बघायला गेलो, माप वगैरे घ्यायला गेलो. तर काही किचन लहान असतात तर बजेट सुद्धा कमी होऊ शकतंय, काहींचे किचन मोठे असतात तर बजेट वाढू शकतं. असं काही नाहीये. मी माप घेतल्यानंतर सर्व काही कमी जास्त, शेवटी मटेरियल कोणतं वापरणार काय याच्यावरती ठरणार आहे. म्हणजे ठरतंय तर म्हणे बिनधास्त माझा नंबर द्या, तुमचं फर्निचर आपल्याला कितीमध्ये गेलं किचनचं ते सांगितलं तरी काही नाही. करा आमच्या इकडे ना लॅब तुम्ही बघता ना, खूप मोठे मोठे लॅब ते. सिटीमध्ये एवढे मोठे लॅब नाही. सिटीमध्ये एक डब्बा बसला का लॅब संपला. आमच्या इकडे 2 डब्बे बसून सुद्धा वरती जागा उरते का त्याच्यावरती अजून एखादा छोटा डब्बा बसू शकतो. एवढे आमचे मोठे मोठे लॅब आहेत, त्याच्यामुळे आमचा बजेट जास्त होता. तर तुम्हाला बनवायचं असेल तर नक्कीच त्या भाऊंना फोन वगैरे करा आणि ते बनवून देऊ शकता. पुन्हा एका ताईने विचारलं का ताई मी बदलापूरवरून बोलते, तर तिथे माझी सगळ्यात लहान आत्या बदलापूरला आहे. तिचं सुद्धा त्या भाऊंनी जाऊन माप घेतलं बदलापूरला. पुन्हा नाशिकला आले, सर्व काही फर्निचर बनवलं आणि बदलापूरला नेऊन फिटिंग केली. तर म्हणजे ते लांब लांबचे पण कामं घेतात. पुणे साईड, पुण्याला त्यांना जिकडे पटेल ना तिकडे धुळा वगैरे सगळ्या भागात फिरतात. तर बघा, तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, काही हरकत नाही. म्हणजे असेंबल फर्निचर आहे का, तिकडनं बनवून आणलं आणि इथे फिटिंग केली. त्याच्यामुळे काय होतं, घरामध्ये आपले पसारा वगैरे होत नाही. नाहीतर ते कारपेंटर वगैरे आणलं का किती दिवस घरात ते घुसावूट ठाक ठोक हे ते चालूच राहतं. मग आपल्याला आपल्या घरामध्ये स्वयंपाक करायला प्रॉब्लेम होतो, सर्व घरामध्ये ती धूळ होते. हे बरं माप न्यायचं आणि बनवून आणून द्यायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या भाऊंचा मी नंबर देते. तर ज्या आणि हा एक सांगायचं राहिलंय का हा आपला प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, नाहीतर मला माझ्या ताई दादा मैत्रिणींच्या कमेंट येतील का ताई याच्या मागे तुमचा काहीतरी फायदा असेल वगैरे. तर असं अजिबात काही नाहीये. एवढंच का त्या भाऊनी माझं फर्निचर खरोखर खूप छान बनवून दिलंय. आजपर्यंत त्या फर्निचरला कसलाही खराब वगैरे झालेलं नाहीये. म्हणूनच मला वाटलं का तुम्हीच मला विचारलं होतं का ताई आम्हाला नंबर मिळेल का, कुठे बनवलं काय. तर मग म्हटलं सांगावं, कारण कसं बनवून तर बनवायचं आहेच आणि कुठेतरी आपल्याला 2 रुपये खर्च करायचे. मग तेच 2 रुपये आपण व्यवस्थित ठिकाणी खर्च केले तर आपलं कायमस्वरूपीचा फर्निचर वगैरे एकदम व्यवस्थित होईल. पण जे काय बनवू एकदाच बनवू, पण ती इन्व्हेस्टमेंट एकदम व्यवस्थित होईल. त्याच्या मागचा माझा एवढाच उद्देश आहे. आणि कारण माझ्या भरपूर ताई दादा मैत्रिणी माझे व्हिडिओ बघतात, तर मग म्हटलं चला त्यांना बनवायचे तर आपण व्यवस्थितच सांगूया, चुकीची माहिती द्यायची नाही. आणि आमचं फर्निचर बनवल्यावर नंतर त्या भाऊने माझ्या भरपूर नातेवाईकांचं फर्निचर बनवलं. माझ्या 2 आत्यांचं बनवलं, त्याच्याच नंतर माझ्या लहान दिरांचं बनवलं. त्याच्यानंतर आता एका बहिणीचं फर्निचरचं काम चालू आहे. त्याच्यानंतर साहेबांचे 2 मित्र त्यांनी त्यांच्या मुलींसाठी बनवून घेतलं, त्यांच्या भाच्यांसाठी बनवून घेतलं. तर सर्वांचे फर्निचर एकदम व्यवस्थित अशाच पद्धतीने त्यांनी बनवून दिलं. हेच मला सांगायचं होतं. नाहीतर याच्या मागे माझा कोणताही उद्देश नाहीये का मी एवढं तुम्हाला सांगते का त्यांच्याकडून बनवा, तर असं काही नाही. शेवटी जे त्याची इच्छा असते, तुम्हाला जिथून वाटेल तिथून तुम्ही बनवलं तरी काही हरकत नाहीये. पण माझं फर्निचर चांगलं आहे, यामुळेच मी तुम्हाला हे सर्व काही माहिती व्यवस्थित दिली. तर ज्या कोणत्या ताई दादा मैत्रिणींना त्या भाऊला फोन वगैरे करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.